राज्यात मान्सूनचा जोर वाढला असून अनेक भागांत मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने चांगली हजेरी लावली आहे. काही ठिकाणी रस्ते आणि सखल भाग जलमय झाल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, हवामान विभागाने पुढील काही दिवस जोरदार पावसाचा इशारा दिला असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असले तरी प्रशासन सतर्क राहून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. जागतिक आर्थिक घडामोडी, आंतरराष्ट्रीय बाजारातील हालचाली आणि गुंतवणूकदारांच्या बदलत्या भूमिकेमुळे भारतीय शेअर बाजारात आज चढ उताराचे वातावरण पाहायला मिळाले. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये दिवसभर अस्थिरता कायम राहिली. परदेशी गुंतवणूक, व्याजदरांबाबतचे संकेत आणि जागतिक बाजारातील ट्रेंड याकडे गुंतवणूकदारांचे विशेष लक्ष लागले आहे. तज्ज्ञांच्या मते आगामी काही दिवस बाजारात अशीच अस्थिरता राहण्याची शक्यता असून गुंतवणूकदारांनी सावधपणे निर्णय घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. राज्यातील विविध विकास प्रकल्पांना वेग देण्यासाठी सरकारने नव्या घोषणांची मालिका जाहीर केली आहे. रस्ते, पाणी पुरवठा, औद्योगिक विकास आणि ग्रामीण पायाभूत सुविधांवर विशेष भर देण्यात येत आहे. या प्रकल्पांमुळे रोजगार निर्मितीला चालना मिळण्याची अपेक्षा असून स्थानिक अर्थव्यवस्थेलाही फायदा होणार आहे. आगामी काळात या योजनांच्या अंमलबजावणीवर सर्वांचे लक्ष लागले आहे. क्रीडा क्षेत्रात भारतीय खेळाडूंनी पुन्हा एकदा आपल्या उत्कृष्ट कामगिरीने देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी उल्लेखनीय यश संपादन करत पदकांची कमाई केली आहे. क्रिकेट, बॅडमिंटन, ॲथलेटिक्स आणि इतर क्रीडा प्रकारांमध्ये भारताची दमदार उपस्थिती पाहायला मिळत आहे. युवा खेळाडूंसह अनुभवी खेळाडूंनीही सातत्यपूर्ण कामगिरी करत चाहत्यांचा विश्वास जिंकला आहे. या यशामुळे देशभरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून आगामी स्पर्धांकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे. तंत्रज्ञान क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI संदर्भातील नवीन अपडेट्सची सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. जगभरातील तंत्रज्ञान कंपन्या अधिक प्रगत AI मॉडेल्स आणि स्मार्ट फीचर्स सादर करत आहेत. शिक्षण, आरोग्य, उद्योग, बँकिंग आणि मीडिया क्षेत्रात AIचा वापर झपाट्याने वाढत असून कामकाजाच्या पद्धतीत मोठे बदल होत आहेत. नव्या AI तंत्रज्ञानामुळे कार्यक्षमता वाढण्यास मदत होत असली तरी डेटा सुरक्षा आणि रोजगाराच्या संधींबाबतही चर्चा सुरू आहे. त्यामुळे AI क्षेत्रातील प्रत्येक नव्या घडामोडीकडे जगाचे लक्ष लागले आहे.